प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन. देवदूत माझ्या बरोबर बोलला. तो म्हणाला, ये वधू म्हणजे कोकराची पत्नी मी तुला दाखवतो. तेव्हा मी आत्म्याने संचरित झालो असता त्याने मला मोठ्या उंच डोंगरावर नेले आणि पवित्र नगरी यरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना दाखवली. तिच्या ठाई देवाचे तेज होते. तिची कांती अतिमौल्यवान रत्नासारखी होती. ती स्फटिकाप्रमाणे लखलखणाऱ्या यास्पे खड्यासारखी होती. तिला मोठा उंच तट होता. त्याला 12 वेशी होत्या आणि वेशींजवळ 12 देवदूत होते. त्या वेशींवर नावे लिहिलेली होती. ती इस्रायलाच्या संतानाच्या 12 वंशांची होती. पूर्वेकडे 3 वेशी, उत्तरेकडे 3 वेशी, दक्षिणेकडे 3 वेशी आणि पश्चिमेकडे 3 वेशी होत्या. नगरीच्या तटाला 12 पाये होते. त्यावर कोकराच्या 12 प्रेषितांची 12 नावे होती. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. फिलिप्पाला नथनेल सापडल्यावर तो त्याला म्हणाला, ज्याच्या विषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व संदेष्ट्यांनी लिहिले, तो म्हणजे योसेफाचा मुलगा येशू नाझरेतकर आम्हाला सापडला आहे. नथनेल त्याला म्हणाला, नाझरेथातून काहीतरी उत्तम निघू शकते काय? फिलिप त्याला म्हणाला, येऊन पहा. नथनेलाला आपणाकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, पहा, हा खराखुरा इस्रायली आहे. ह्याच्या ठाई कपट नाही. नथनेल त्याला म्हणाला, आपणाला माझी ओळख कोठली? येशूने त्याला उत्तर दिले, फिलिप्पाने तुला बोलावण्यापूर्वी तू अंजेराच्या झाडाखाली होतास, तेव्हाच मी तुला पाहिले. नथनेल त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवाचे पुत्र आहात. आपण इस्रायलाचे राजे आहात. येशू त्याला म्हणाला, मी तुला अंजेराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू विश्वास ठेवतोस काय? ह्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहशील. आणखी तो त्याला म्हणाला, मी तुम्हास खचित खचित सांगतो, आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.